माझ्याबरोबर अनिल जाधव साहेब आहेत. सर आज 3 जानेवारी आणि नवीन वर्ष सुरू होत असताना आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. काय सांगाल? आज 3 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. सावित्रीबाई यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी 3 जानेवारी 1831 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव होते लक्ष्मीबाई, तर वडिलांचे नाव होते खंडोजी नेवसे. त्यावेळी स्वातंत्र्य नव्हतं स्त्रीला. स्त्रीचं स्वातंत्र्य हे औषधाला देखील पाहायला मिळत नव्हतं. स्त्रीला घरातून बाहेर देखील पडता येत नव्हतं. आणि अशा काळात 1840 मध्ये ज्योतिबा फुले यांच्यावर या थोर मातेचा विवाह झाला. परंतु वयाच्या 13व्या वर्षी लग्न होऊन बालवयातच त्यांना जातीयतेचे चटके बसू लागले, रूढी परंपरेचे चटके बसू लागले. कर्मकांड, रूढी परंपरा यांच्या विरुद्ध या दोन पती पत्नींनी बंड पुकारलं आणि 1848 साली बुधवार पेठेत म्हणजे भिडेवाड्यात मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रथम शाळा काढली. परंतु शाळा काढल्याच्या नंतर तिथे मुली जर बसायला पाहिजे, त्या काळी मुलींना शिक्षण घेणं हे पाप समजलं जायचं. मुलींना घरातून बाहेर काढणं, ही घरातून बाहेर पडणं हे देखील पाप समजलं जायचं. तर त्या काळी 1848 ला शाळा काढून त्या शाळेत मुली जाणार कोण? तरीही त्यांनी 3-4 मुली गोळा करून स्त्री शिक्षणाची खऱ्या अर्थाने सुरुवात केली. तसं पाहिलं तर 1848 ते 1852 पर्यंत सावित्रीमाईंनी जवळजवळ त्या काळी 18 शाळा निर्माण केल्या. आणि म्हणूनच सावित्रीमाईच्या जन्मानं खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये जी स्त्री आज डॉक्टर, वकील, इंजिनियर, लेखक, क्लार्क, शिपाई, खासदार, आमदार, मंत्री, राष्ट्रपती, ही केवळ आणि केवळ पुण्याई फक्त आणि फक्त सावित्रीमाईची आहे. परंतु आज बघा, सावित्रीमाईची जयंती असताना मला वाटतं, मी सगळ्या स्त्रियांच्या बाबतीत म्हणू शकत नाही, परंतु आज बऱ्याच काही स्त्रियांना आठवण देखील नाही. ज्या उच्च पदावर ज्या बसलेल्या त्या स्त्रियांना देखील सावित्रीमाईची आठवण नाही, की आजच्या दिनी निदान सावित्रीमाईचा आपण जे उपकार आहेत ते उपकार आपण फेडू शकत नाही, परंतु निदान एक त्यांचा कार्याचा गवगवा हा स्त्रीच्या माध्यमातून, स्त्रीच्या मुखातून येणं, समाजापर्यंत पोहोचवणे त्यांचं काम आहे. एक प्रसंग सांगतो की मला वाटतं 1890 ला महात्मा ज्योतिबा फुले यांचं निधन झालं. निधन झाल्याच्या नंतर त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी काही मनुवादी लोकांनी, कर्मकांड करणाऱ्या लोकांनी सावित्रीमाईला किंवा दत्तक घेतलेला मुलगा यशवंत होता त्याला विरोध केला. परंतु माता सावित्रीबाई ह्या कणकर होत्या. त्यांनी स्वतः पतीच्या पार्थिवाला अग्नी दिलेली अशी थोर राजमाता ह्या देशाला लाभलेली आहे. मला वाटतं आजच्या या सावित्रीमाईचा इतिहास हा संपूर्ण समाजातील स्त्रीने वाचणं गरजेचं आहे. केवळ एक काल्पनिक भाकड कथांना आपल्या ज्या आया बहिणी आहेत किंवा सुशिक्षित वर्गातील मुली असतील किंवा आपल्या मैत्रिणी असतील किंवा आपल्या स्त्रिया असतील, या भाकड कथांवर विश्वास ठेवून म्हणजे स्त्री माते सावित्रीबाईंचा इतिहास हा त्या जाणून घ्यायला तयारच होत नाही. म्हणजे सत्य हे स्त्रीचं सत्य, की आज आपल्याला स्त्रीला त्या काळी घरातून बाहेर पडता येत नव्हतं. म्हणजे स्त्रीचा जन्मच हा फुकट होता. परंतु त्या तशा नरकातून या सावित्रीमाईने सर्व स्त्रियांना बाहेर काढलं. त्या काळी म्हणजे स्त्रियांवरती अत्याचार होत होते. म्हणजे अगदी लहान बालिका होत्या त्यांच्यावर अत्याचार होत होते.
आणि अशा वेळेला स्वतः महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी स्वतःच्या घरामध्ये प्रसूती केंद्र त्यावेळेला चालू केलेली होती. केवळ स्त्रीला जन्माला आल्याच्या नंतर तिला तिचा अधिकार मिळाला पाहिजे, तिचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, तिला समाजात चांगल्या पद्धतीने जगता आलं पाहिजे. हा संपूर्ण आयुष्य हा दोन महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी आपल्या संपूर्ण स्त्री जातीसाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी अर्पण केलेलं आहे. आणि आजच्या या दिनी संपूर्ण स्त्रियांनी सावित्रीमाईच्या चरित्राचं वाचन करून त्या पद्धतीने त्यांचं आचरण करून पुढे जावं. त्यांच्या आयुष्याचं नक्कीच सोनं होणार आहे. आजच्या या 3 जानेवारी 2025 रोजी सावित्रीमाईच्या जयंतीनिमित्त सर्व बांधवांना, भगिनींना मी शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.